अमरावती येथील जिल्हास्तरीय सामान्य रुग्णालयामध्ये काल पहाटे जवळपास 3:30 वाजताच्या सुमारास हा एस-एन-सी-यू आणि एन-एस-यू कक्ष आहे, या कक्षाला आग लागलेली होती. या कक्षामध्ये जेव्हा आग लागली तेव्हा त्या ठिकाणी 9 नवजात शिशूंवर उपचार सुरू होता. त्या 9 नवजात शिशूंना आग लागल्याबरोबर इथल्या प्रशासनाने बाहेर काढलं. मात्र त्यापैकी 3 शिशू जे होते ते आगीत होरपळून दगावलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाचा प्रचंड मोठा आक्रोश पाहायला मिळालेला होता. सध्या या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाची नेमकी परिस्थिती काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जर पाहिलं तर हाच तो कक्ष आहे, ज्या कक्षामध्ये त्या 9 बालकांना ठेवण्यात आलेलं होतं. रात्री जवळपास 3:30 वाजताची वेळ होती. इथल्या ज्या परिचारिका होत्या त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की जसा बॉम्ब फुटतो त्याच पद्धतीने एक मोठा आवाज झाला आणि अचानक या ठिकाणी आग लागली. धुराचे जे लोट होते ते पाहायला मिळाले आणि त्या धुराच्या लोटांमधून त्या परिचारिकांनी, इथल्या स्टाफने त्या सर्व मुलांना बाहेर काढलं. 9 मुलांना बाहेर काढत असताना त्यातील 3 मुलांना इथल्या प्रशासनाला वाचवता आलेलं नाही. उर्वरित जे 6 बाळ आहेत, 6 नवजात शिशू आहेत, त्यांचीसुद्धा जी प्रकृती आहे ती सध्या गंभीर आहे. अमरावती येथील मुर्की हॉस्पिटल असेल, पारिजात हॉस्पिटल असेल किंवा PDMC हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्या बालकांवर उपचार सुरू आहेत. आपण जर सध्या पाहिलं तर काही वेळापूर्वीच हा कक्ष उघडण्यात आलेला आहे. या ठिकाणी जी उपकरणं होती त्या उपकरणाची सध्या चौकशी सुरू आहे, त्यांची पडताळणी सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचीच सध्या या ठिकाणी पडताळणी केली जात आहे. चौकशीअंती जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे या चौकशीमध्ये दोषी आढळणार आहेत त्यांच्यावर कठोर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. आत्ता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या ठिकाणचं जे फायर ऑडिट आहे ते फायर ऑडिट करण्यासाठी, या संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट करण्यासाठी इथल्या प्रशासनाने, या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाचं जे प्रशासन आहे यांनी PWD विभागाशी संबंध साधलेला होता, पत्रव्यवहार केलेला होता. मात्र पत्रव्यवहारानंतरही PWD विभागाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही आहे. जवळपास 25 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा एक रिमाइंडर लेटरसुद्धा देण्यात आलेलं होतं. मात्र ते रिमाइंडर लेटर दिल्यानंतरसुद्धा PWD प्रशासनाने यामध्ये कुठलीही कारवाई केलेली नव्हती. इथलं कुठल्याही प्रकारचं फायर ऑडिट केलेलं नव्हतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये भविष्यात कोण दोषी आढळतं आणि कुणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.